निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आगीच्या ज्वाळांशी झुंज देणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर नुकसानीचा काळाने घाला घातला। सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवनक्षेत्रात बुधवारी लागलेल्या भीषण वणव्यात सुमारे 3 ते 4 हेक्टर जंगल खाक झाले। दुर्दैवाची बाब म्हणजे ही आग विझवण्यासाठी गेलेल्या 2 वनरक्षक आणि एका अग्निरक्षकाच्या दुचाकी या आगीत पूर्णपणे जळून भस्मसात झाल्यात। नवरगाव बीट नंबर 2 मधील पुरकेपार परिसरातील कंपार्टमेंट नंबर 228 मध्ये बुधवारी सकाळी 11:30च्या सुमारास अचानक आग लागली। वाळलेला पालापाचोळा आणि वारा यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते। घटनेची माहिती मिळताच नवरगाव वनविभागाचे पथक दुपारी 12 वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झालेत। आग विझवण्यासाठी पथकातील कर्मचारी जंगलाच्या आत शिरले। आपल्या दुचाकी सुरक्षित स्थळी उभ्या करून कर्मचारी आग विझवण्यासाठी झुंजत होते। मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने अचानक दुचाकी उभ्या असलेल्या दिशेला वेढले। आग विझवण्यात मग्न असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा पत्ता लागला नाही। या आगीत वनरक्षक प्राजक्ता चौधरी, वनरक्षक ओमप्रकाश चहांदे आणि अग्निरक्षक अमोल दुर्वे यांच्या दुचाकी जळून खाक झाल्यात। जंगलातील ही आग नैसर्गिक नसून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लावल्याचा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे। कर्तव्य बजावत असताना वन कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासकीय कर्तव्य पार पाडत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने या वनरक्षकांना शासनाने आणि वन विभागाने तात्काळ नुकसानीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे।